आता पुन्हा एका अशा मुद्द्यावर मी बोलतोय की ज्यामुळे सर्वसामान्य लोकांचा संताप होतो. महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाच्या माहितीनुसार महाराष्ट्रात माजी आमदारांच्या पेन्शन आणि भत्त्यांवर दरवर्षी 80 ते 100 कोटी रुपये खर्च केले जातात. मग 70 लाख पेन्शन धारकांसाठी सरकारकडे निधी नाही. 900 माजी आमदारांसाठी दरवर्षी 100 कोटी रुपये एका रात्रीत मंजूर होतात. आता तुम्हाला माहितीसाठी सांगतो. माजी खासदारांना सध्या दरमहा 31,000 पेन्शन मिळते 5 वर्षाच्या सेवेनंतर. दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर प्रत्येक अतिरिक्त वर्षासाठी त्यात 2,500 रुपयांनी वाढ होते. त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील माजी आमदाराला किमान 50,000 रुपये पेन्शन मिळते. 10 वर्ष आमदार राहिल्यास ही रक्कम साधारण 60 ते 65,000 रुपयांपर्यंत पोहोचते. आजचे 90% लोकप्रतिनिधी हे स्वतः कोट्यवधींचे धनी आहेत, जे निवडणुकीत 100 कोटी रुपये खर्च करतात, उधळतात. त्यांना पेन्शनची गरज काय? पंतप्रधान मोदी साहेबांना तर माझी कळकळीची विनंती आहे. साहेब, जसं तुम्ही सक्षम नागरिकांना गॅस सबसिडी सोडण्याचं आवाहन केलं होतं, तसं एक आवाहन आपल्या नेत्यांना करा. ज्या नेत्यांची संपत्ती कोट्यवधीत आहे त्यांनी स्वेच्छेने पेन्शन सोडावी.